नारळाच्या 2 झाडांमध्ये पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या घार पक्ष्याला वनमित्र संस्थेच्या सदस्यांनी जीवदान दिलंय। कागल नगरपालिकेच्या अग्निशमन दलानं घारीला सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र झाडांच्या उंचीमुळे त्यांना यश आलं नाही। मात्र वनमित्रच्या सदस्यांनी धोका पत्करून घारीची मांज्यातून सुरक्षित सुटका केली। जखमी घारीवर उपचार करून तिला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडलं। कागल इथल्या जयसिंगराव पार्क इथं ही रविवारी घटना घडली आहे। कागलमधील जयसिंगराव पार्क इथल्या संदेश वास्कर यांच्या रिकाम्या प्लॉटमधील नारळांच्या 2 झाडांमध्ये पतंगाच्या मांज्यात घार पक्षी अडकला होता। ही माहिती जाणता राजा मंडळाचे कार्यकर्ते प्रदीप कोराणे यांनी वनमित्र संस्थेचे अशोक शिरोळे यांना दिली। शिरोळे यांनी कागल नगरपरिषद अग्निशमन दलाच्या मदतीनं घारीला सोडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आलं नाही। त्यानंतर वनमित्रचे महादेव ढोले आणि विक्रम चव्हाण यांनी अत्यंत उंच असलेल्या एका नारळाच्या झाडावर चढून मांजा अडकलेली नारळाची फांदी तोडली। त्यानंतर मांजासह घार हवेत लटकत राहिली। ढोले यांनी दुसऱ्या नारळाच्या झाडावर चढून मांजा अडकलेली नारळाची फांदी तोडली। त्यानंतर त्यांनी घारीला सुरक्षित खाली आणलं। गौतम पाटील, सर्जेराव निंबाळकर आणि स्वप्नील शितोळे यांनी घारीच्या उजव्या पंखात अडकलेला मांजा सुरक्षितपणे सोडवला। मांजामुळे घारीच्या पंखाला किरकोळ दुखापत झाली होती, तसंच हवेत लटकल्यानं घार थकली होती। उपचार आणि विश्रांतीची गरज असलेल्या घारीला वनमित्रचे अशोक शिरोळे यांच्या ताब्यात देण्यात आलं। शिरोळे यांनी किरकोळ उपचार करून घारीला नैसर्गिक अधिवासात सोडलं। घारीच्या सुटकेसाठी महादेव ढोले यांनी दाखवलेल्या धाडसाचं कौतुक होतंय। दरम्यान पतंगासाठी मांजा आणि नायलॉनच्या दोऱ्यामुळे अनेक पक्ष्यांचे विनाकारण जीव जात आहेत, त्यामुळे मांजा आणि नायलॉनचा दोरा वापरू नये असं आवाहन वनमित्र संघटनेनं केलंय।